आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। आपलं बळ आहे तितकंच बोलावं या शब्दांमध्ये शेलारांनी टीकास्त्र डागले। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल करत त्यांच्यावर निशाणा साधला आणि यावरूनच शेलारांनी प्रत्युत्तर दिले। गेल्या 5-6 वर्षांमध्येच मी त्यांना एवढं रडताना पाहिलेलं आहे। हे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, किती उदाहरणं द्यायची की नाही साहेब तुमचा विश्वास नाही, मी राजीनामा देतो, मी असं करतो। अरे मुलं जाऊ देव, तुम्ही ठेवा ते क्रॉप तुमचं, तुम्हाला नख लागो। एवढंच काय, कल्याणमध्ये तर ते नाटक सगळं केलं होतं ना, मांडी लावून मी बसू शकत नाही आणि म्हणून अरे बापरे विवलं काय प्रकार आहे, काय प्रकार आहे। आणि 20 मे 2022च्या दिवशी पण वर्षा बंगल्यामध्ये पण येऊन उद्धव साहेबांसमोर असेच रडले होते की मला तुम्ही ह्याच्यातून वाचवा, मला भाजपा आत टाकेल, मला जेलमध्ये टाकेल, आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही, अमुक नाही तमुक नाही। बरोबर 1 महिन्यात ते गेले भाजपामध्ये। वाटतं की आपण आपलं जेवढं बळ आहे तेवढंच बोलावं। आदित्यजी ज्या पद्धतीने ठाण्यात असो महाराष्ट्रात असो फिरतायत त्यांना लखलाभ लागो। वरळीत कधी फिरतील आमचा प्रश्न आहे। निवडणुकांच्या गमछा जर आदित्यजी मारतायत तर वरळीतली लोक दुर्बीण घेऊन शोधतायत आदित्यजी ठाकरे आमचे स्थानिक आमदार दिसतायत का आणि वरळीत परिस्थिती काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।